या या सिद्धनाथ देवस्थान आहे आणि देवस्थान काशीवरून सोनार या ठिकाणी आलं आणि सोनारवरून बसवड या ठिकाणी हे देवस्थान आलेलं आहे. आणि हे शाक्यपूर काळामधलं चालुक्य काळामध्ये ह्या मंदिराची स्थापना झाली आणि ह्या मंदिराला फार मोठा असा इतिहास आहे. पिढ्यानपिढ्यांचा इतिहास आहे. जसं आपण पंढरपूरमध्ये गेलो तर विठ्ठलाचं मंदिर आणि साताऱ्यात आल्यावरती सिद्धनाथ महाराजांचं मंदिर केलं जातं. हे गुरव आहेत आणि हे गुरव देवाचे पुजारी आहेत. मान सन्मान यांना आहे. जे जे लोक नवस करतात ते सिद्धनाथ यांच्याकडे येतात आणि ते त्यांना त्यांचे दुःख वेदना मांडतात आणि त्यांनाच हे निरसन झाल्यानंतर दरवर्षी आणि शिवरात्रीला इथे एक मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेला फार मोठा मान सन्मान आहे. या यात्रेच्या निमित्ताने एक हजारो शेकडो भाविक हे महाराष्ट्रातून इथं येत असतात. आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि एक वेगळा असं सिद्धनाथ महाराजांची एक प्रसन्न मूर्ती आहे आणि या मूर्तीमधून एक आपल्याला खरंच आपल्या भावना इच्छा पूर्ण होतात आणि फार आम्ही पुजाऱ्यांचे आभारी आहोत. आणि एकंदरच हे मंदिर एकदम प्राचीन काळातलं आहे. अतिशय रेखीव असं एक काम आहे की ज्या काळामध्ये काही यंत्रणा नव्हती त्या काळामध्ये एवढ्या श्रद्धा भावनेने हे जर आपण दरवाजे बघितले दरवाजे किती एकदम रेखीव काम आहे. एकाच दगडामध्ये हा असा हे बांधकाम म्हणजे त्या काळामध्ये वेगळी श्रद्धा भावना लोकांमध्ये होती आणि ती आजही जागृत आहे. आणि धन्यवाद सिद्धनाथ मंदिरामधून मी पत्रकार माधव पवार मुंबई.